नमस्कार, मी गायत्री सूर्यवंशी। आज आपण बनवणार आहे पालकाचा पराठा। कसं आपल्याकडे लहान मुलं पालक खात नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही पालक पराठा करून बघा, खूप छान लागतो आणि आवडीने मुलं खातात। मुलांच्या टिफिनला पण देता येतो आपल्यांना। तर आपण पालक कसं करणार आहेत पालक पराठा हे बघा। थोडं गव्हाचं पीठ घ्यायचं, 2 किंवा 3 वाट्या चांगलं मस्त चाळून घ्यायचं चाळणीने आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडं बेसन पीठ। बेसन पीठ फक्त 2च चमचे टाकायचे, म्हणजे पराठा खूप छान मऊ येतो आणि 5-6 मिनिटांमध्ये पराठा तयार होऊन जातो हा। आणि सकाळी मुलांना टिफिनला पण देता येतो आणि सर्वात पौष्टिक असतो हा पराठा, पालक पराठा। आता आपण त्याच्यामध्ये थोड्या ओवा टाकल्या, थोडी तीळ टाकायची, पांढरी तीळ, थोडीशी बडीशोप टाकायची। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत, थोडी चटणी थोडीच टाकायची, आपण पेस्ट केलेली आहे ना हिरव्या मिरचीची। त्याच्यानंतर आपण त्याच्यात धने पावडर टाकले, थोडं जिरं टाकलं। आता आपण ही पेस्ट टाकणार आहोत त्याच्यामध्ये हिरवी मिरचीची। त्याच्यात हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण घेतले आहे म्हणून आपण थोडी चटणी टाकली त्याच्यामध्ये आणि थोडी कोथिंबीर पण टाकायची, त्याच्याने पराठ्याला खूप छान टेस्ट येते। आता आपण हे बारीक वाटून घेणार आहोत, बघा किती छान बारीक वाटलं गेलं आहे। आता हे आपण पेस्ट त्या पिठामध्ये टाकून घेणार आहोत आणि मीठ टाकले आहे मी त्याच्यामध्ये आधीच। आता हे सर्व टाकल्यानंतर आता आपण पालक असते ना, पालक व्यवस्थित धुवून ठेवली होती। आता पालकाची पण आपण पेस्ट करून घेणार आहोत। पालक घेतली आहे मी आता बारीक करायला। आता पेस्ट करून घेऊ आपण याचीवाली आणि ही पेस्ट पण आपण त्या कणकेमध्ये टाकणार आहोत आता पिठामध्ये। हे बघा किती छान बारीक झालेली आहे। आता आपण ही पेस्ट पण टाकून घेतली आहे। आता छान मळून घ्यायचं, हे सर्व आधी व्यवस्थित मिक्स करायचं, थोडं तेल पण टाकायचं त्याच्यामध्ये। छान मऊशीर पराठे होतात हे पालकाचे आणि सर्वात म्हणजे पौष्टिक असतात। आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक काढली होती ना, त्याच्यातच पाणी टाकून घ्यायचं, त्याच पाण्याने कणिक मळून घ्यायची छान। कणिक मळायची चांगली मऊ होईस्तोपर्यंत छान तेल टाकून छान कणिक मळून घ्यायची, त्याच्याने पराठा खूप छान मऊ पण होतो आणि छान लागतो खायला पण। आता हे आपण 10 मिनिटासाठी साईडला ठेवून घेणार आहोत। आता आपण पालक पराठा लाटायला घेणार आहोत। मस्त 10 मिनिट व्यवस्थित पीठ छान मुरून गेलं आहे आपलं। आता आपण एक छोटा लोळा घेतलेला आहे, आपण चपाती लाटतो तसा हा पालकाचा पराठा छान मस्त लाटून घ्यायचा। पालकचे महत्त्व तर आपल्याला डॉक्टर लोक पण सांगतात की पालक खाणं खूप चांगलं असतं, त्याच्यापासून आपलं वेट पण कमी होतं आणि डॉक्टर नेहमी म्हणतात की पालेभाज्या खायच्या, हे आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात आणि त्याच्याने आपलं वेट पण कमी होतं आणि मुलांसाठी पण खूप चांगले असतात हे पालक पराठे। आपले मुलं पालक खातच नाही म्हणून अशा पद्धतीने मस्त बारीक बघा चपातीसारखं छान लाटून घ्यायचं। आणि आता आपण थोडं ताव्यावर तेल टाकणार आहोत आणि पालकाचा पराठा छान दोघी साईडने छान शेकून घेणार आहोत आणि इतका छान लागतो हा पराठा, तुम्ही नक्की एकदा करून बघा, मुलं तर खूप आवडीने खातील। शेंगदाण्याच्या चटणीसोबत पण खाऊ शकतो आपण, ठेच्यासोबत खाऊ शकतो, दह्यासोबत खाऊ शकतो। असे नवनवीन मस्तपैकी मी तुम्हाला छान छान व्हिडिओ दाखवणार आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला। आपण रोज रोज कंटाळून जातो तोच स्वयंपाक करून, काहीतरी नवीन पद्धतीने करून बघायचं आणि खाऊन बघायचं। हे बघा किती छान दिसतोय पराठा आपला आणि तुम्हाला नक्की पालकाचा पराठा आवडेल मी केलेला, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आता आपण सर्व पराठे इथे आता लाटून घेणार आहोत। हे पालक पराठे सर्वजणी खाऊ शकतात, आजी बाबा आपल्या घरात जे पण लोक असतात ते, पण मुलं तर खूप आवडीने खातात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला पालक पराठा आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। माझं नवीनच चॅनल आहे, मला प्लीज सपोर्ट करा आणि तुम्हाला मी आता नवनवीन भरपूर व्हिडिओ दाखवणार आहे।
आणि माझ्याकडनं काही चुकीचं बोललं गेलं असेल तर मला माफ करा. पालकच्या तुम्ही पुऱ्या पण करू शकतात, एवढ्या छान लागतात. आणि रोज रोज कंटाळा येतो भाजी पोळीचा, कधीतरी असे पराठे करून बघा मुलांना. आणि वेगवेगळ्या प्रकाराचे पण करून पाहिले तरी चालेल, म्हणजे त्रिकोणी चौकोनी. तसं राहिलं तर लहान मुलं पटकनी खाता, काहीतरी नवीन आहे बाबा म्हणून. आणि छान तेलाने दोघी साईडने छान भाजून घेतलं आहे. आता बघा आम्ही शेंगदाण्याची चटणी ठेच्यासोबत आमचा पालक पराठा खात आहेत. हे बघा किती छान मऊ झालेले आहेत पराठे बघा तुम्ही. आता आमचे स्वामी सांगतील की पालक पराठा कसा झालेला आहे. तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि काही चुकलं असेल तर मला माफ करा. धन्यवाद.